प्रश्न क्रमांक पहिला आहे, 1958 मध्ये महर्षी कर्वे यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर 1958 मध्ये महर्षी कर्वे यांना खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारतरत्न हा पुरस्कार भारतातील सर्वोच्च पुरस्कार होय. लष्करातील सर्वोच्च पुरस्कार विचारलं तर काय आहे रे? परमवीर चक्र. परमवीर चक्र. परमवीर चक्र हे फक्त लष्करी माणसालाच मिळतात, तर भारतरत्न हा लष्कर आणि सामान्य माणसाला सुद्धा भेटू शकतो. पुढचा प्रश्न आहे, भारतीय वन संरक्षण विभागाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली? तर भारतीय वन सर्वेक्षण विभागाची स्थापना खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 1981 साली करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राची प्रशासकीय राजधानी व देशाची आर्थिक राजधानी म्हणून कोणत्या शहरास ओळखतात? नागपूर शहर म्हणजे महाराष्ट्राची उपराजधानी आहे. तसेच भारताची व्याघ्र राजधानी आहे. पुणे म्हणजे महाराष्ट्रातील शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. दिल्ली ही भारताची राजधानी आहे. तर आपली योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मुंबई. मुंबई ही महाराष्ट्राची प्रशासकीय राजधानी तर देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. पुढचा प्रश्न आहे, श्रीलंका हा देश पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जात होता? तर श्रीलंका हा देश खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 पूर्वी सिलोन या नावाने ओळखला जात होता. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात घनदाट जंगले क्षेत्रफळ खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर सर्वात घनदाट जंगले क्षेत्र भारतामध्ये खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे. जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर घनदाट जंगलांचा जिल्हा म्हणून आपण गडचिरोली या जिल्ह्याला ओळखतो. पुढचा प्रश्न आहे, ज्या सॉफ्टवेअरद्वारे वेबसाईटमध्ये प्रवेश करून माहिती पाहता येते त्यास काय म्हणतात? तर ज्या सॉफ्टवेअरद्वारे वेबसाईटमध्ये प्रवेश करून माहिती पाहता येते त्याला खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 ब्राउझर असे म्हणतात. पुढील प्रश्न आहे, भारतीय हवामानावर प्रभाव टाकणारा एल निनो प्रवाह कोणत्या महासागरातून वाहतो? तर एल निनो प्रवाह हा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 पॅसिफिक महासागरामधून वाहतो. पॅसिफिक महासागर हा सर्वात मोठा महासागर आहे. सर्वात मोठा महासागर आहे. पुढील प्रश्न आहे, नोमॅडिक एलिफंट हा संयुक्त लष्करी सराव कोणत्या 2 देशात पार पाडला होता? तर नोमॅडिक एलिफंट हा संयुक्त लष्करी सराव खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 भारत व मंगोलिया या देशादरम्यान पार पाडला होता. पुढचा प्रश्न आहे, सन 1906 मध्ये कोणत्या क्रांतिकारकांनी युगंतर हे क्रांतीचा प्रचार करणारे वृत्तपत्र सुरू केले? तर युगंतर ह्या वृत्तपत्राची सुरुवात करणारे खालीलपैकी वीरेंद्र कुमार घोष आणि भूपेंद्र दत्त हे दोघे पण होते. म्हणजे आपले योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 1 व 2 दोन्ही. पुढचा प्रश्न आहे, सप्टेंबर 1929 मध्ये लाहोर कटातील कोणत्या क्रांतिकारकाने 64 दिवसाच्या उपोषणानंतर तुरुंगातच आत्मबलिदान दिले? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 जतीन दास यांनी आत्मबलिदान दिले. पुढचा प्रश्न आहे, भारताचे पहिले पोस्ट ऑफिस पासपोर्ट केंद्र कोणत्या शहरात सुरू झाले? तर भारतामधील पहिले पोस्ट ऑफिस पासपोर्ट केंद्र हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 नवी दिल्ली या ठिकाणी सुरू झाले. पुढचा प्रश्न आहे, भारतात वन महोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वृक्षारोपण उत्सवाचे जनक कोण आहेत? तर वृक्षारोपण उत्सवाचे जनक हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 के एम मुन्शी हे आहेत.
पुढचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ब्रिटिश सरकारने खालीलपैकी कोणत्या वर्षी दख्खन शेतकरी सहाय्य कायदा पारित केला? तर ब्रिटिशांनी दख्खन शेतकरी सहाय्य कायदा हा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 1879 साली पारित केला. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांचा उल्लेख केलेला आहे? तर मूलभूत कर्तव्यांचा उल्लेख खालीलपैकी कलम 51 मध्ये केलेला आहे. तर याचा भाग कोणता आहे? याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचे आहे. पुढील प्रश्न आहे, कोणत्या मंत्रालयाने केंद्रीय रजिस्टर सहारा रिफल पोर्टल सुरू केले? तर केंद्रीय रजिस्टर सहारा रिफंड पोर्टल सुरू करणारे मंत्रालय हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 सहकार मंत्रालय आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनाने पर्यटनाच्या सोयीसाठी कोणती रेल्वे सुरू केली? तर पर्यटनाच्या सोयीसाठी खालीलपैकी महाराष्ट्र शासनाने ऑप्शन क्रमांक 4 डेक्कन ओडिसी ही रेल्वे सुरू केली. पुढचा प्रश्न आहे, अन्नपदार्थात मिसळलेल्या खाण्याच्या सोड्यामुळे कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो? तर खाण्याच्या सोड्यामुळे अन्नपदार्थातील ऑप्शन क्रमांक 2 जीवनसत्व ब याचा नाश होतो. पुढील प्रश्न आहे, भगतसिंग कोश्यारी हे कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते? तर भगतसिंग कोश्यारी हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 उत्तराखंड या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस 15 ऑक्टोबर हा महाराष्ट्रात कोणता दिन म्हणून साजरा करतात? तर 15 ऑक्टोबर म्हणजेच डॉक्टर अब्दुल कलाम यांचा जन्म हा महाराष्ट्रामध्ये वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, रशियातील संविधानात संशोधनात मंजुरी मिळाल्यानंतर व्लादिमीर पुतिन केव्हापर्यंत राष्ट्रपती पदावर राहू शकणार? तर व्लादिमीर पुतिन हे खालीलपैकी 2036 पर्यंत ते राहू शकणार. पुढचा प्रश्न आहे, बालकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी बाल हक्क आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य कोणते? तर बाल हक्क आयोगाची स्थापना करणारे देशातील पहिले राज्य हे ऑप्शन क्रमांक 2 आपले महाराष्ट्र राज्य आहे. पुढचा प्रश्न आहे, गाडिया लोहार ही लोहार काम करणारी भटकी जमात कोणत्या राज्यात आढळते? तर गाडिया लोहार ही जमात खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान या राज्यामध्ये आढळते. पुढचा प्रश्न आहे, काँग्रेस नेते ओमनचंडी यांचे निधन कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते? तर ते खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 केरळ या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते. पंतप्रधान मोदींनी कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनलचे उद्घाटन केले? तर ते खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 अंदमान व निकोबार बेट ह्या केंद्रशासित प्रदेशामध्ये त्यांनी उद्घाटन केले. पुढचा प्रश्न आहे, भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची कोणत्या राज्यातून राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली? तर त्यांची खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 गुजरात या राज्यातून राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली. पुढचा प्रश्न आहे, देशातील एकमेव पुरुषोत्तम मंदिर महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पुरुषोत्तम मंदिर हे महाराष्ट्रातील खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 बीड जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार ग्रामीण भागात कुपोषित मुलांचे प्रमाण किती टक्के आहे? तर ग्रामीण भागात कुपोषित मुलांचे प्रमाण हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 35.8% एवढे आहे. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.